ज्याला काय करायचं असतं त्यांना माझ्या छातीवर गोळी घाला, ठामपणे सांगतो मी. कारण मराठीवर हे आई बहिणीवर अत्याचार केला यांनी, अत्याचार. त्याला काय माय बहिणी नाही? आई बहिणी देवेंद्र फडणवीसले का आई बहिणी नाही का? त्याला आई माय नाही का? ज्याला आई बहीण नसते तोच हा लाठीचार करू शकतो, हा ठामपणे सांगतो मी. आणि मराठी समाज हा गरीब समाज, हा एक 50 रुपये रोजाना, 100 रुपये, 200 रुपये रोजाना हार. मी आता मला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. काय सांगतो मी, 1 गुंठा जमीन नाही. मी पोट कसं भरतो माझं मला माहितीये. मी आज सांगू शकतो मी कसं करतो, काय करतो. मी एक इस्त्री मारणारा माणूस, साड्याला पिको फॉल करणारा माणूस, मला 100 ते 150 रुपये रोज पडतो. आणि हा 5 लाखाच्या खुर्चीवर बसून तिथं शेंगा जोडतो तिथं. अरे इथं येऊन सनी शेतात पाणी भर म्हणा एक दिवस. कसे साप कसे इचूट असतात याची जाणीव घेऊ जरा तू. जाणीव घेऊ म्हणा सरकारला, या सरकारला जाणीव घेऊ म्हणा. एक दिवस 1 घंटा तरी पाणी भरून दाख म्हणा वावरामध्ये, तर तुझी पाठ थापडी तो आबट्टे नाही तर राजीनामा दे आणि घेऊन महाराष्ट्रात सोडून चालले जाय. किंवा महाराष्ट्र सोडून जायचा तरच माझी घेऊन मराठ्याची आवलं दे. तू जर मला गोळ्या घालीत असला तरी चालन, मी मरायला तयार आहे तुझ्यासाठी. काय म्हणणं आहे ते म्हण, मी भेट नाही कोणाला. कोण आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. 25 तारखेला मुंबई बंद करणार आहे, जर 24 तारखेला जर आरक्षण नाही भेटलं तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही भेटलं तर हा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आता त्यांनी आदेश दिले, आम्ही मुंबईत मोर्चा येऊ देणार नाही. तसे हे कोण मुंबईत मोर्चा नाही येऊन देणार रे? आदेश नाही आम्हाला येऊ नाही देणार. मुंबई काय अशा बापाची का? मुंबई शासनाची अशा बापाची का? आमची नाही का मुंबई? याशीच मुंबई का? मुंबई आमची नाही, आमची सुद्धा आमची मुंबई आहे. आम्ही मुंबईत येणार, तुम्हाला काय गोळ्या घालायच्या त्या आमच्या मराठा समाजावर घाला. आम्ही मरायला तयार आहे आणि जिंदाबाद आहे. आणि ह्या पोलीस प्रशासनाला सुद्धा आश्वासन देतो की तुम्ही न्याय द्यावा. आणि तुम्ही जो कायदा हातात घ्याल तो न्याय देऊनच कायदा हातात घ्यावा. आणि मराठ्यावर अन्याय करू नये हीच माझी इच्छा आहे. जो मराठ्यावर अन्याय करीन त्याला राज्यपालांनी तात्काळ अटक करण्यात यावी, ही माझी नम्र विनंती. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतो देत नाही? एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतो देत नाही? अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? जय जिजाऊ, जय